आता भारतातील बेटे आपल्याला माहिती आहे. भारतातील लक्षद्वीप बेट आणि अरब सागरातील लक्षद्वीप बेट आणि इकडले अंदमान निकोबार बेट, पण त्याशिवाय सुद्धा आपल्या भारतामध्ये बेट आहेत. जसं की सालसेट बेट, 7 बेटांचा समूह. दीप, मासेमारीचं बेट. त्याचबरोबर वेलिंग्टन, जे केरळामध्ये आहे, नौदलाचं स्थानक आहे. फिलर, मिसाईल उतरवण्याचं ठिकाण, हे सुद्धा एक बेट आहे. श्रीहरिकोटा हे सुद्धा एक बेट आहे, जे वाळूच्या दांड्यापासून बनलेलं आहे. अंजनदीप, जे की गोव्यामध्ये बेट आहे. पंबन बीच किंवा पंबन बेट हे मन्नारच्या खाडीमध्ये आहे, जेथे रामेश्वरम यांचं मंदिर आहे. रामेश्वरम म्हणजे आपण जे 12 ज्योतिर्लिंगापैकी म्हणतो ना, तेच मंदिर रामेश्वरम पंबन बेटावर आहे. त्यानंतर वाडिया व आलिया हे नर्मदा आणि ताफीच्या मुखाशी तयार झालेले बेट आहेत. आता हे तर झाले ऑदर बेट, पण लक्षद्वीप बेट. आता लक्षद्वीप बेट हे एकदम छोटा बेट समूह आहे, ज्यामध्ये मिनिकॉय, त्याचबरोबर अमनदीप आणि लक्षद्वीप या तिघांचा मिळून लक्षद्वीप बेटांचा एक समूह होतो, ज्यामध्ये मिनिकॉय हे सर्वात मोठे बेट आहे आणि हे अरब सागरातील लक्षद्वीप बेट जे आहेत ते प्रवाळापासून तयार झालेली बेट आहेत. याचं 8 अंश ते 12 अंश दरम्यान हे बेट आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं क्षेत्र 32 चौकिमी एवढं आहे. मग आपल्याला यामध्ये चॅनल्स विचारले जातात, तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय म्हणजेच लक्ष्मी, ही ट्रिक लक्षात ठेवायची. लक्ष्मी 9वीत शिकते किंवा लक्ष्मी मामीपेक्षा मोठी आहे, या 2 ट्रिक आहेत. लक्ष्मी 9वीत शिकते किंवा लक्ष्मी मामीपेक्षा मोठी आहे. 8 डिग्री चॅनल मिनिकॉय आणि मालदीव्ज या दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे काय, तर मिनिकॉय आणि मालदीव्ज म्हणजे मालदीव्ज आणि मिनिकॉय मामी. लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे मामीपेक्षा लक्ष्मी मोठी आहे, तर मामी 8 डिग्री चॅनल आणि लक्ष्मी 9 डिग्री चॅनल, ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर अंदमान निकोबार बेटे. आता अंदमान निकोबार हे 2 वेगवेगळे बेटे आहेत, जे की पूर्व हिमालयाचे एक्सटिंक्शन झालं होतं. म्हणजे पूर्व हिमालय असा आपला जर भारत पकडला तर पूर्व हिमालय असा खाली गेलेला होता. समजा हा भारत पकडला आपण, थोडासा मॅप वेगळा असू शकतो, पण थोडासा ॲज्युम करा की हा आपला भारत आहे आणि भारताच्या समजा ह्या भारताच्या समजा ह्या साईडला जे म्यानमार आहे, म्यानमार, ह्या म्यानमार पासून जे हिमालय खाली आला तोच आराकान योमा या नावाने ओळखला जातो. आणि आराकान योमा हा पर्वत आपला भारत आणि म्यानमारची एक नैसर्गिक सीमा तयार करतो, बरोबर. तो हिमालयाचा भाग आहे. तेच हिमालयाचे बेट इकडे अंदमान निकोबार मध्ये गेले आणि ते समुद्रात बुडाले आणि त्यांचे जे टोक आहे त्यावर प्रवाळ बसून ही अंदमान निकोबार बेटे तयार झाली, असं आपल्याला शास्त्रज्ञ सांगतात. तर अंदमान निकोबार बेटे आपल्याला सर्वांना माहिती आहे की बंगालच्या उपसागरात आहे. त्याचबरोबर आराकान योमा पर्वत रांगा बुडाल्यामुळे ह्यांची निर्मिती झाली, जसं की मी आता सांगितलं त्याप्रमाणे. पण याची खूप मोठी क्षेत्रफळ आहे, ते आहे 82-49 चौकिमी एवढं क्षेत्रफळ आहे. त्याचबरोबर 572 बेटांचा समूह मिळून अंदमान निकोबार हे बेटे तयार होतात. आणि आदिवासी जाती आहेत जारवा आणि सेंटिनेलीज, ह्या आदिवासी जाती आहेत. त्याचबरोबर आपण जर अंदमान निकोबारचे भाग करायला गेलो तर आता हे म्यानमार आणि दक्षिण याच्यामध्ये कोको सामुद्रधुनी आहे. कोणती सामुद्रधुनी आहे? कोको सामुद्रधुनी. त्यानंतर दक्षिण अंदमान, किंवा आता हे जरी दक्षिण अंदमान असेल तरी याच्यावरी एक उत्तर अंदमान आहे.
उत्तर अंदमान, अंदमान. त्यानंतर दक्षिण अंदमान, छोटा अंदमान म्हणजेच लिटिल अंदमान आणि त्याला आपण मध्य अंदमान म्हणू शकतो. त्यानंतर कार निकोबार आणि सगळ्यात मोठं निकोबार, ज्याचं शेवटचं पॉइंट आहे इंदिरा पॉइंट, जे की 6°45' उत्तर आहे. तर मग आता ह्या जे अंदमान निकोबार बेट आहेत त्याबद्दल अशी माहिती की उत्तर अंदमानात सँडल हे सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची 738 आहे. मध्य अंदमानात बॅरन बेट आहे, ज्यावर जागृत ज्वालामुखी आहे. तर दक्षिण अंदमानावर पोर्ट ब्लेअर, जी की अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे, ते आहे. त्यानंतर निकोबार हा वेगळा बेट समूह आहे, ज्याच्यावर 19 बेट समूह हा आहे आणि त्यापैकी 10 बेट समूहावर मानव वस्ती आहे. कार निकोबार हा उत्तरेला आहे वरच्या दिशेला आणि ग्रेट निकोबार खाली आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे. एवढं अंदमान निकोबार बेटाबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठं म्हणजे यातील डिग्री किंवा चॅनल्स. आता कार निकोबार आणि निकोबार यामध्ये सोम्ब्रो चॅनल आहे किंवा सोम्ब्रो सामुद्रधुनी आहे. तर छोटे किंवा त्याला लिटिल म्हणतात, लिटिल निकोबार असं सुद्धा म्हटलं जातं. ते छोटे अंदमान आणि कार निकोबार यांच्यामध्ये 10 डिग्री चॅनल आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. अंदमान निकोबार बद्दल एकतर बेट लक्षात ठेवायचे, त्यावरील जाती, बेटामधील जे काही चॅनल्स आहेत ते जाती तर सांगितलं. त्याचबरोबर जे मी असं वर्गीकरण केलेलं आहे, हे वर्गीकरण सुद्धा लक्षात ठेवा.